अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सिद्धिबागेच्या नूतनीकरणाबाबत महापौर उपमहापौर यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। महानगरपालिकेच्या सिद्धिबागेच्या नूतनीकरणासाठी महापौर उपमहापौरांची बैठक संपन्न। कन्सल्टंटकडून सादरीकरण, विविध सूचना देत विकास आराखड्यावर चर्चा। सिद्धिबागेचं रूप पालटणार, नगरची जुनी ओळख पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सिद्धिबागेच्या नूतनीकरणासाठी महापौर ज्योतिताई गाडे, उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव, आयुक्त यशवंत डांगे यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये कन्सल्टंटमार्फत सिद्धिबागेच्या विकास आराखड्याचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले। यावेळी नगरसेवक निखिल वारे, जितू गंभीर, अभियंता RG मेहत्रे, गणेश गाडळकर आदी यावेळी उपस्थित होते। सादरीकरणादरम्यान बागेच्या नूतनीकरणाच्या विविध बाबीवर सखोल चर्चा करण्यात आली। तसंच कन्सल्टंटला आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या। महापौर ज्योतिताई गाडे म्हणाल्या की सिद्धिबाग ही नगरची एकेकाळची ओळख होती। ती ओळख पुन्हा जिवंत करण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरणाचं काम हाती घेतलं जाणार आहे। यासाठी DPR मंजुरीच्या अनुषंगानं कन्सल्टंटकडून सादरीकरण करण्यात आलं असून यामध्ये आवश्यक त्या सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत। उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव म्हणाले की काही दिवसापूर्वी सिद्धिबागेची पाहणी करण्यात आली होती। त्यानुसार कन्सल्टंट नेमून सविस्तर विकास आराखडा तयार करण्यात आला आहे। सदर आराखड्याचं सादरीकरण महापौर आणि आयुक्त यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं। बैठकीत मिळालेल्या सूचनानुसार आराखड्यामध्ये आवश्यक बदल करून अंतिम आराखडा मंजूर करण्यात येईल। सिद्धिबागेचं रूप पालटून नगरची ओळख अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न केला जाईल असंही ते म्हणाले। आयुक्त यशवंत डांगे यांनी सादरीकरणावेळी विविध सूचना मांडत बागेच्या विकासासाठी काही थीम्सची माहिती दिली। नागरिकांसाठी आकर्षक, सुबक आणि सर्व सुविधा असलेली बाग विकसित करण्याचा महानगरपालिकेचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।